इरणय्या स्वामी हळसंगी मठ व बसवराज स्वामी हलसंगी मठ या पितापुत्रांनी कैलासवासी गंगाबाई इरणय्या स्वामी हळसंगी मठ यांच्या स्मरणार्थ 5.5 लाख रुपयांची 3 चाकी इलेक्ट्रिक बग्गी सिद्धेश्वर देवस्थानला भेट दिली आहे। या रिक्षाच्या पूजन प्रसंगी काडादी बोलत होते। या इलेक्ट्रिक रिक्षाचे पूजन देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, इरणय्या स्वामी हळसंगी मठ व बसवराज स्वामी हलसंगी मठ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पंच कमिटीचे सदस्य सिद्धेश्वर बामणे, बाळासाहेब भोगडे, प्रभुराज महिंद्रकर, नीलकंठ कोनापुरे, रतनराज रिक्के, शिवकुमार पाटील, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक महादेव जन्मा, ॲडव्होकेट शिवशंकर विराजदार, विद्यासागर मळगे, पुजारी चिदानंद स्वामी आदींसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिद्धरामेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या संख्येनं वाढत आहे आणि त्यामध्ये बऱ्याच अशा पद्धतीनं वयस्क मंडळी, काही हँडिकॅप मंडळी हे पण येत असतात आणि त्यांना जवळजवळ एक अर्धा किलोमीटर चालत यावं लागतं आणि त्यांची अशी मागणी होती की आपला जो मेन रस्ता आहे तिथून देवळापर्यंत जाण्यासाठी जर अशा पद्धतीची काही वाहतुकीची व्यवस्था झाली, कारण आपण चपलाही बाहेर काढतो आणि त्या ठिकाणी चालत यावं लागतं, तर त्याचा भाग म्हणून लोकांची ही मागणी होती की अशा पद्धतीचं व्हेकल असावं। सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीलाही सारखं वाटत होतं की अशा पद्धतीचं एक वाहन यावं, परंतु अशा पद्धतीचा एक देणगीदार आम्हाला मिळत नव्हता। हलसिंगे स्वामी यांच्या माध्यमातून त्यांना विनंती आम्ही केली की अशा पद्धतीची एक सोय आपल्याला, जे काही पॅरालिटिक झालेले आहेत, जे काही चालू शकत नाहीत, जे वयोवृद्ध आहेत, तशा लोकांसाठी आपल्याला अशा पद्धतीचं एक गाडीची व्यवस्था, इलेक्ट्रिक गाडीची व्यवस्था करायची आहे। त्यांनी कुठल्याही मागं पुढं न बघता अशा पद्धतीची गाडी देण्याची तयारी दाखवली आणि आज या जत्रेच्या निमित्तानं त्यांच्या पत्नी गंगाबाई यांच्या स्मरणार्थ ही गाडी देवस्थानला त्यांनी देणगी स्वरूपात दिली आहे। मला नक्की विश्वास आहे की जे शारीरिकदृष्ट्या सफर आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांना या गाडीच्या माध्यमातून मोठी सोय उपलब्ध होणार।